माझा उल्लेख करण्याचा काळ अधिकारी समजलं. राजकीय निर्णयाच्या संबंधी आम्ही कोणाशी चर्चा करत नाही. विलिनीकरणाचा मुद्दा होता, तर पवार साहेब एनडीए सोबत येणार होते का? त्यांना माझा उल्लेख करण्याचा काळ अधिकारी समजलं. या सगळ्या चर्चेत ते कुठंच नव्हते. प्रफुल्ल पटेल काल असं म्हणाले सर की या सगळ्या प्रकरणात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत एकत्र लढण्याबाबत चर्चा होती, विलिनीकरणाबाबत त्याची काही चर्चा नव्हती. मला माहिती नाही. त्यांनाच विचार. साहेब, एकत्रीकरणाबाबत काय चर्चा आता पुढे होणार आहे का, किंवा ही सगळी घटना घडल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार का याकडेच आहे? असं आहे की आम्हाला लोकांच्या सोबत जे संकट आहे त्यातनं परस्परांना धीर देणं आणि पुढे कसं जायचं याचं आमचं लक्ष आहे. राजकीय निर्णयाच्या संबंधी आम्ही कोणाशी चर्चा करत नाही. साहेब, सुनेत्रा वहिनींचा शपथविधी झाला, त्या संदर्भात आपल्याला सध्या परिस्थितीत काय भावना आहे? कारण ज्या दिवशी शपथविधी झाला, आनंद आहे. संधी दिली, आनंद आहे. सर, अरविंद सावंत यांनी प्रस्ताव अधिवेशनात हे मुद्दा मांडला की या अजित पवारांच्या अपघात प्रकरणी सगळी स्वतंत्र कोर्टामार्फत चौकशी व्हावी, आणि काल संजय राऊत देखील असं म्हणाले की या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, या सगळ्या सीबीआय मार्फत चौकशी व्हावी असं त्यांनी संजय राऊत म्हणाले. ठीक आहे, विचारलं त्यांना. साहेब, अजित पवारांच्या अपघाताबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात, अनेक शंका उपस्थित केल्या जातात. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? याच्या संबंधी मी फार सुरुवातीला बोललोय. पुन्हा काय सांगायचं? मी सांगितलं की मी उगीच शंका घेणार नाही, तोपर्यंत माझ्याकडे ऑथेंटिक काही माहिती नाही. तो राहुल गांधी लोकसभेत बोलत असताना नरवरे यांचा पुस्तकाचा संदर्भ दिला आणि मोठा गदारोळ झाला चीन संदर्भात. त्या संदर्भात काय सांगा? माझ्या मते नरवणे हे देशाच्या राष्ट्रप्रमुख होते. त्यांनी काही लिखाण केलं असेल आणि त्याचा उल्लेख करण्यामध्ये विरोधी पक्ष नेता करत असेल तर तो त्याचा अधिकार आहे, ती संधी द्यायला हवी होती. आज कारण नसताना देशामध्ये एक असं संशयाचं वातावरण तयार होण्याची शक्यता दाखवत चालली की लष्कर प्रमुखांनी काहीतरी लिहून ठेवलेलं आहे, याचा अर्थ काहीतरी चिंतेची स्थिती आहे. याची चर्चा झाली असती तर लोकांना वास्तव चित्र कळलं असतं. साहेब, मुंबईमध्ये आपण गेल्यानंतर गौतम अदानींनी आपली भेट घेतली होती, सांत्वनपर भेट. गौतम अदानींनी आपली भेट घेतली होती आणि या भेटीकडे संपूर्ण राज्याचंच लक्ष लागलं होतं. काय चर्चा झाली सांत्वन भेटीमध्ये? हे घडलं याचं दुःख काय सांगायचं, दुसरा काय विचार. लोकसभेकडे पुन्हा येतो जातो. जो प्रकार झाला, अमित शहा उठले, त्याला विरोध केला. राजनाथ सिंह सातत्याने नरवरेंच्या प्रकरणामध्ये राजनाथ सिंह म्हणत होते ते पुस्तकच प्रकाशित झालं नाही तर त्या संदर्भात बोलू नये. ओम बिर्लांवरती देखील अनेक प्रश्न उपस्थित होते. त्या संदर्भात समजा पुस्तक प्रकाशित झालं नाही, माझ्या हातात कॉफी आहे, तरी मी दाखवली चाललं. अध्यक्षांनी सांगितलं की ऑथेंटिक करा, ती केली. त्याला विरोध करायचं कारण पार्थ पवार आणि रोहित पवार यांची जिल्हा परिषद बाबत मुंबईत बैठक झालं असं कळतंय. माहीत नाही.